आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसाठी HR सुधारणा कार्यक्रम नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतच्या सेवा आता ऑटो पायलट मोडवर येणार. मुख्यमंत्री महत्त्वपूर्ण अपडेट 28 फेब्रुवारी 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. राज्य शासनात व्यापक HIR रिफॉर्म्स प्रक्रिया सुरू झाली असून नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंतचा सेवा आता ऑटो पायलट मोडवर येणार आहे. प्रशासकीय विलंब टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्न उत्तराच्या तासात ही माहिती दिली. सविस्तर वाचा. नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंत कर्मचारी सेवा प्रक्रिया ऑटो पायलट मोडवर येणार. राज्य शासनात व्यापक मानव संसाधन HR सुधारणा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कर्मचारी व्यवस्थापन पूर्णपणे ऑटो पायलट मोडवर आणण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद प्रश्न उत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य किरण सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला, तर सदस्य अभिजित वंजारी, धीरज लिंगाड यांनी उपप्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित बनवण्यासाठी ही सुधारणा राबवण्यात येत आहे. नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल प्रणालीद्वारे हाताळल्या जाणार आहेत. ह्या नव्या प्रणालीमुळे प्रशासकीय विलंब कमी होऊन निर्णय प्रक्रिया गतिमान होईल. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबुळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. अनेक वर्षे प्रलंबित राहणाऱ्या पदोन्नती, प्रमोशन आणि इतर सेवा संबंधित बाबींना वेळेत न्याय मिळेल. याबाबत अधिक माहिती देताना इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की इतर मागास बहुजन कल्याण विभागातील DCPS खात्याचे आणि NPS मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय 27 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात आला आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक कोड क्रमांक वितरित करण्यात आले आहे. DCPS मधून NPS मध्ये रूपांतरित आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. ह्या प्रक्रियेला गती देण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून संबंधित सचिव, संचालक आणि उपसंचालक यांच्या माध्यमातून पुढील 3 महिन्यात प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.